साहित्याच्या पारावर भाग 25 या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक वाचकांचे मनपूर्वक स्वागत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसारित होणाऱ्या आजच्या या भागात आपण संवाद साधत आहोत 7 दिवाळी अंकांच्या संपादकांबरोबर. दिवाळी अंक हे महाराष्ट्राच्या दिवाळीचं वैशिष्ट्य, किंबहुना ते महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि साहित्यिक संचित. या दिवाळी अंकांनी अनेक कवी, अनेक लेखक, चित्रकार, व्यंगचित्रकार घडवले आणि महाराष्ट्राला एक वैभवशाली साहित्यिक परंपरा बहाल केली. घरोघरी दरवर्षी अत्यंत आस्थेने आणि श्रद्धेने दिवाळी अंक खरेदी केले जातात. या अंकांच्या निमित्तानं काही प्रश्नांचा आपण आज उहापोह साहित्याच्या पारावर करणार आहोत. दिवाळी अंकांची परंपरा ही केव्हापासून सुरू झाली? हे अंक तयार करत असताना नेमकी कोणती वैचारिक भूमिका आपण घेत असतो? नवोदित लेखक, प्रस्थापित लेखक असा फरक केला जातो का? जाहिराती मिळवून आर्थिक गणित कसं सांभाळलं जातं? या डिजिटल काळामध्ये दिवाळी अंकांपुढे सध्या कोणती आव्हानं आहेत? या आणि अशा प्रश्नांच्या अनुषंगाने आज आपण संवाद साधत आहोत 7 दिवाळी अंकांच्या संपादकांबरोबर. आपल्यासोबत आज आहेत अंतर्नाथचे भानू काळे, शब्दरुचीचे आल्हाद गोडबोले, ऋतुरंगचे अरुण शेवते, पद्मगंधाचे अरुण जाखडे, मौजच्या मोनिका गजेंद्र गडकर, दीपावलीचे अशोक कोठावळे, शब्दालयच्या सुमती लांडे. या 8ही संपादकांचे साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत. माझ्याबरोबर संवादिका म्हणून आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत अस्मिता पांडे, मृण्मयी भजक, मेधा आलकरी आणि मी लतिका भानुशाली. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रंथालीने आपल्यासाठी दिवाळी अंकांची एक अभिनव योजना आणलेली आहे, त्याचीही आपण माहिती करून घेऊया. या योजनेअंतर्गत 5 दिवाळी अंकांचा एक संच आम्ही तयार केलेला आहे. यामध्ये अंतर्भूत असलेले अंक आहेत अंतर्नाद, शब्दरुची, ऋतुरंग, पद्मगंधा आणि मौज. हे 5 अंक कुरिअरच्या माध्यमातून घरपोच आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. याशिवाय स्टोरी टेलचे 3 महिन्यांचे मेंबरशिप कार्ड हेही आपल्याला दिले जाईल. आणि दिवाळीच्या निमित्तानं डिजिटल दिवाळी पहाट आपण साजरी करत आहोत. ती पाहण्यासाठी 1+4 अशी एकूण 5 कोड कार्ड आपल्याला दिली जातील. आणि या 3ही गोष्टींचा समावेश एकत्रितरित्या आम्ही आपल्याला देत आहोत फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये. त्वरा करा आणि या आमच्या योजनेचा लाभ घ्या. पुन्हा आपण आता साहित्याच्या पारावर सगळ्या दिवाळी अंकांच्या संपादकांबरोबर संवाद साधतो आहोत. मी आपल्या सर्वांचं साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. नमस्कार, आपणा सर्वांचे साहित्याच्या पारावरती स्वागत. ग्रंथालयाचा पारावरील 25वा कार्यक्रम आहे. लॉकडाऊनच्या काळात आम्हा सर्व मंडळींना ही कल्पना सुचली व 1 मे पासून कार्यक्रमात सुरुवात झाली. आजपर्यंत या कार्यक्रमात 50 लेखक व 8 चित्रकार आणि 50 वाचक सहभागी झाले आहेत. यांना मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथालयाला हा उपक्रम योगिता मोरे, धनश्री धारप, मृण्मयी भजक, मेधा अलकारी, अस्मिता पांडे, डॉक्टर लतिका भानुशाली, किरण इल्ले, चांगदेव काळे, प्रल्हाद जाधव, अरुण जोशी, धनंजय गांगर या ग्रंथालयांच्या कार्यकर्त्यांमुळे करणे शक्य झाले. याला विशेष सहकार्य लाभले ते पिक्सल बाय पिक्सलच्या राजू कदम यांचे. या सर्वांचे आभार. याच काळात ग्रंथालयाने डिजिटल माध्यमांद्वारे पुढील पुस्तकांची प्रकाशने केली. योजना शिवानंद यांचं आषाढी
मेधा अलकारी यांचं स्वप्नपंखांना आकाश थिटे, जयंत नाईक नवरे यांचं आनंद यात्री, पोलीस अधिकाऱ्याची डायरी, डॉक्टर हेमा पुरंदरे यांचं वंश अनुवंश, भगवान इंगळे यांचं उभारणी, ढोर आणि बिडू, प्रतिभा विश्वास यांचे पोलीस नवमंडळातील 21 IPS नक्षत्र, 18 ऑक्टोबरला शिकणारी शाळा अभिरंग आणि शिकणारी शाळा बालरंग ही 2 पुस्तके आम्ही फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत. धन्यवाद. गेल्या 25 वर्षात अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या 62 पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला दिवाळी अंक ऋतुरंग. या अंकातल्या लेखांची 61 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून, उपक्रमशीलतेतून, नियोजनातून ऋतुरंग हा दिवाळी अंक प्रकाशित, संपादित होतो आणि वाचकांच्या पसंतीला उतरलाय. त्याचे संपादक आहेत प्रसिद्ध कवी, लेखक अरुण शेवते. शेवते सरांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेत. कावळ्यांच्या कविता, संदर्भ, राजघाट, ऋतुरंग, कवितेच्या कविता यासारखे कविता संग्रह त्यात आहेत. पंतप्रधानांना पत्र, पाऊस, आईच्या कविता, कालिंदी यासारखे मालिका कविता संग्रह त्यात आहेत. नापास मुलांची गोष्ट, नापास मुलांचे प्रगती पुस्तक, स्नेहांकित, संवाद, आस्वाद यासारख्या अनेक पुस्तकांच्या संपादनाची जबाबदारी शेवते सरांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. हाती ज्यांच्या शून्य होते या त्यांच्या पुस्तकातला काही भाग जळगाव विद्यापीठाच्या 2य वर्ष कला शाखेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. ऐवज, कावळ्यांच्या कविता, तळघर या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभलाय. राजघाट या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा राजकवी यशवंत पुरस्कार, तर कृष्णाकाठचा माणूस या पुस्तकाला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा सह्याद्री पुरस्कार मिळालाय. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानाचा पुरस्कार लाभलेले अरुण शेवते सर मुंबईला 2017 साली असेही एक संमेलन, हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं, त्याचे अरुण शेवते संमेलनाध्यक्ष होते. प्रसिद्ध कवी, गीतकार गुलजार साहेब या कलासक्त माणसाचं मैत्र लाभलेले अरुण शेवते स्वतःही तितकेच कलासक्त, मैत्र जोडणारे, मैत्र जपणारे आहेत. आज ऋतुरंग या दिवाळी अंकाचे संपादक या नात्याने या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना ते काय मनोगत व्यक्त करतायत ऐकूया. गेली 28 वर्ष मी ऋतुरंग दिवाळी अंकाचं संपादन करत आहे. पण ते संपादन करत असताना माझी पहिल्या अंकापासूनची भूमिका होती की माणूस स्वतः गुरफटून गेलेला आहे, त्याला आत्मभान आणि समाजभान आलं पाहिजे, यासाठी मी दिवाळी अंकाचे संपादन करत आहे. कारण आत्मभान आणि समाजभान ही माणसाच्या मनाची 2 रूपं असतात आणि ती रूपं प्रत्येक अंकामध्ये वाचकांना पाहायला मिळावीत ही माझी भूमिका असते आणि त्या भूमिकेतून मी माझा अंक गेली अनेक वर्ष प्रकाशित केला आहे. आणि दुसरी गोष्ट मी एक ठरवली होती की अंक काढत असताना एखादा विषय घेऊन अंक काढायचा, कारण त्यामुळे एक फायदा असा होतो की एका विषयाचा अनेक अंगाने विचार करण्याची एक वृत्ती आपल्यामध्ये तयार होते आणि वाचकांना सुद्धा एकच विषय किती अंगाने फिरू शकतो, किती दृष्टिकोनातून एखाद्या विषयाचं दर्शन आपल्याला होऊ शकतं, किती अँगलमधून आपल्याला एखादा विषय समजून घेता येतो, त्यासाठी मी असं ठरवलं होतं की एक विषय घेऊनच आपण अंक काढायचा. आणि तसं पाहिलं तर एक विषय घेऊन अंक काढणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते, कारण जसं त्याच्यामध्ये एक महत्वाचा दोष येण्याची शक्यता असते ते म्हणजे एकाच गोष्टीचं पुनरावृत्ती होऊ देता कामा नये. आणि त्या दृष्टिकोनातून मी नेहमी विचार करत असतो आणि माझ्या डोळ्यापुढे लेखक कधी नसतो, तर माझ्या डोळ्यापुढे वाचक असतो की आज जो वाचक आहे, जो बदलता वाचक आहे, जो जुना वाचक आहे, जो मध्यमवर्गीय वाचक आहे, जो नवा वाचक आहे, त्या नवा वाचक वर्गाला आपला अंक हा हातात पडल्याबरोबर वाचताना आनंद मिळाला पाहिजे ही माझी भूमिका असते. आणि मला असं वाटतं की मला अनेकदा वयोवृद्ध लोकांचे फोन येतात, ते म्हणतात की तुमचा अंक आम्हाला खूप आवडतो, आमचे तुम्हाला आशीर्वाद आहेत. आणि अनेकदा तरुण माणसांचे मला फोन येतात की तुमच्या अंकामधून आम्हाला प्रेरणा मिळते. आणि मला असं वाटतं की आत्मभान आणि समाजभान ही जी भूमिका मी घेतली होती
त्या भूमिकेचे हे यश आहे असं मी मानतो. आणि एखादा मग विषय ठरवल्यानंतर मग मी लेखकांची निवड करतो की त्या विषयाला तो लेखक न्याय देऊ शकेल की नाही हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की कुणाकडून काय घ्यावं याच्यापेक्षा काय घेऊ नये हे करणं संपादक म्हणून मला अत्यंत महत्वाचं वाटत असतं. का अनेकदा असं होतं की आपला जो विषय आहे तो विषय जर त्या लेखकाच्या मनामध्ये जर शिरकाव करत नसेल तर तो लेखक त्या विषयाला न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून मी नेहमी असा विचार करतो की आपण जो विषय निवडतो, आपण जो लेखक निवडतो, त्या लेखकाची भूमिका किंवा त्या लेखकाचं जे अंतरंग आहे हे विषयाला न्याय देणारं असावं. आणि त्या दृष्टिकोनातून मी लेखकाची निवड करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी पहिल्या अंकापासून एक भूमिका घेतली होती की आपल्या लेखकांचा कधी ग्रुप होता कामा नये. का एकदा तुम्ही ग्रुप केला की दरवर्षी तुम्ही त्याच लेखकांना रिपीट करत असतात, त्याच लेखकांना तुम्ही लिहिण्यासाठी विनंती करत असतात. आणि त्यामुळे काय होतं की एका ग्रुपच्या लेखकांचा अंक होतो आणि तो होऊ नये अशी माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी नेहमी प्रयत्न करत असतो की आपल्या अंकामध्ये दरवर्षी वेगवेगळे लेखक असले पाहिजे. मग ते ग्रामीण भागातले असो, शहरी भागातले असो, वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रवृत्तीतले लेखक असो, पण अनेक सगळ्या लेखकांचा समावेश असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक कलावंत, अनेकदा समाजामध्ये वेगवेगळी काम करणारी जी माणसं आहेत ती सुद्धा आपल्या दिवाळी अंकाशी निगडीत असली पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा माझा चालू असतो. आणि त्यामुळं सुशीलकुमार शिंदे असतील, यशवंतराव गडाख असतील, शरद पवार असतील, यासारख्या अनेक राजकीय नेत्यांनी ऋतुरंग दिवाळी अंकामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर बिजारांसारखा एक अभिजात कवी, त्यांचं तर दरवर्षी मला त्यांचं लेखन मिळतं आणि त्यांच्या लेखनापासूनच माझ्या अंकाची सुरुवात होते. हाही माझा मोठ्या आनंदाचा भाग असतो. आता दिवाळी अंकाच्या अर्थकारणाबाबत अनेकदा चर्चा केली जाते, पण माझं स्वतःचं मत असं आहे की हा दिवाळी अंक हा काही व्यवसाय कधी होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की दिवाळी अंकाला 100 वर्षाची परंपरा आहे आणि सांस्कृतिक परंपरेतून या अंकाचा जन्म झालेला आहे. आणि त्यामुळं याला धंद्याचं स्वरूप येणं फार अत्यंत अवघड आहे. आणि जाहिरातीचं असं म्हणाल तर 10 वर्षापूर्वी सहज आपल्याला जाहिराती मिळत होत्या, पण आता आपल्याला जाहिराती मिळणं हे अत्यंत अवघड जातं. याचं कारण असं की लोकांचा दृष्टिकोन आता बदलत चाललेला आहे. दिवाळी अंकांना किंवा इतर यांना जाहिराती देण्यापेक्षा टीव्हीच्या माध्यमाने जाहिराती देणं लोक अधिक पसंत करतात. त्यामुळे दिवाळी अंकाचं कुठलाही संपादक असो त्याला या सगळ्या याच्यातून जावं लागतं. आणि तसं पाहिलं तर जाहिराती या तुम्हाला व्यक्तिगत स्नेहसंबंधानच मिळत असतात. आणि त्यामुळे माझ्या दिवाळी अंकाला सुद्धा माझ्या अनेक मित्र मला जाहिरातीसाठी सहकार्य करत असतात आणि ते सहकार्य ते सांस्कृतिक भूमिकेतून करत असल्यामुळं मला त्याचा नेहमी आनंद होतो. कोरोनाच्या काळामध्ये अंक काढणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, परंतु दिवाळी अंकाची जी 100 वर्षाची समृद्ध परंपरा आहे ती परंपरा ऋतुरंग दिवाळी अंकाकडून खंडित होऊ नये या दृष्टिकोनातून मी अंक काढण्याचं धाडस करत आहे. अनेक चांगल्या लेखकांचं, अनेक चांगल्या मित्रांचं, जाहिरातदारांचं, वाचकांचं मला महत्त्वपूर्ण सहकार्य मिळालं. त्यामुळे हा अंक मला नेहमीच्या अंकासारखाच काढता आला. ही सुद्धा या गोष्टी मला इथं नमूद करणं पाहिजे. यावर्षीचा दिवाळी अंकाचा विषय लढत आहे का जीवनातलं असं कुठलंही क्षेत्र नाही, असा कुठलाही माणूस नाही की ज्याला लढत द्यावी लागत नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की कोरोनाच्या कालखंडात आपण लढत देत असताना सुद्धा जीवनातल्या अनेक अंगांना स्पर्श करणारं लेखन या दिवाळी अंकात असावं असं मला वाटलं. आणि त्या दृष्टिकोनातून मला अनेक चांगल्या लेखकांचं सहकार्य या दिवाळी अंकासाठी मिळालं. त्या सर्व लेखकांचं, वाचकांचं आणि कलावंतांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो आणि सर्वांना अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1979 मध्ये मॅजेस्टिकने एक कादंबरी लेखन स्पर्धा घेतली होती. त्यात तिसरी चांदणी या राजकीय पार्श्वभूमीवरील कादंबरीला प्रथम पारितोषिक प्राप्त झालं होतं आणि त्याचे लेखक होते आज साहित्याच्या पारावर आपल्याशी संवाद साधायला आलेले संपादक श्री भानू काळे. पुढे त्यांची कॉम्रेड ही कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी आणि बदलता भारत ही जागतिकीकरणाच्या लाटेत बदलणाऱ्या आणि न बदलणाऱ्या सुद्धा भारताचा शोध घेणारी कादंबरी. या 2 कादंबऱ्या त्यांच्या विशेष गाजल्या.
बदलता भारतला केशवराव कोठावळे स्मृती पुरस्कार आणि पुणे मराठी ग्रंथालयाचा न. ची. केळकर पुरस्कार प्राप्त झाला. अंतरीचे धावे हा लेखसंग्रह, रंग माझा वेगळा दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन, आणि अजूनही चालतोची वाट रावसाहेब शिंदे जीवन आणि कार्य या पुस्तकांचं संपादन त्यांनी केलं. 1994 पुण्यनगरी स्थलांतर केल्यानंतर वर्षभरातच त्यांनी अंतर्नाद या वाङ्मयीन वैचारिक मासिकाची सुरुवात केली. दिवाळी अंकाच्या मांदियाळीत एक महत्त्वाचं मासिक म्हणून वाचक अंतर्नादाची आतुरतेने वाट पाहत असतात. ललित विषयांवरील साहित्याबरोबरच प्रबोधनपर लेखकांचा त्यात समावेश असतो. वाचकांच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी अंतर्नाद समर्पित आहे. ऐकूया संपादक भानू काळे यांना. प्रथम ग्रंथालयाने ही जी दिवाळी संच विकायची योजना आखली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण कोरोना संकटाच्या काळामध्ये दिवाळी अंक कसाबसा जरी प्रकाशकांनी संपादकांनी काढला तरी तो वाचकांपर्यंत कसा पोहोचणार हा एक यक्ष प्रश्न होता. ग्रंथालयानं आपल्या संचामध्ये अंतर्नादचा समावेश करून आम्हाला फारच मोठी मदत केली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो. हे मासिक या स्वरूपामध्ये पहिली 23 वर्ष प्रकाशित होत राहिलं आणि केवळ गेली 2 वर्ष ते दिवाळी अंक या स्वरूपात निघतोय. अंतर्नादचा पहिला अंक हा ऑगस्ट 1995 मध्ये प्रकाशित झाला. पहिल्या अंकामध्येच आमचं नेमकं धोरण काय असणार आहे हे जास्तीत जास्त निसंदिग्ध शब्दांमध्ये आम्ही मांडलं होतं. 3 मुद्दे वाचकांपुढे मांडले होते. एक, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं. 2, सकस साहित्य चांगल्या वाचक वर्गापुढे आणणं. आणि 3, ज्या विषयांच्या प्रकटीकरणाकरता आज अन्य माध्यमं फारशी उपलब्ध नाहीत अशा प्रकारचं साहित्य अंतर्नादमध्ये येईल अशी अपेक्षा होती. लेखाची निवड करताना वाचनीयता हा अंतर्नादचा पहिला निकष असतो. क्लिष्ट असं काहीतरी वाचकावरती दडपण आणेल, वाचकाला वाचनापासून परांमुख करेल अशा प्रकारचं लेखन आम्ही कधी छापलेलं नाही. अशा प्रकारच्या लेखनाच्या मर्यादा मी ओळखतो. सुलभीकरणाच्या मर्यादांची जाणीव मला आहे, पण त्याचबरोबर वाचनीयता हा कुठल्याही साहित्याचा निकष असला पाहिजे. विशेषतः मासिकाच्या संदर्भात याबद्दल माझ्या मनात कधीच मतभेद नव्हता. वैचारिक साहित्यच हवं किंवा ललित साहित्यच हवं असं काही नव्हतं. त्याचबरोबर नवोदित लेखक नको आणि जुने जाणते लेखक हवेत असंही नव्हतं. अनेक जुने जाणते लेखक आमच्याकडे लिहित होते. गंगाधर गाडगिळांसारख्यांपासूनचं लेखन आम्ही नियमितपणे छापलेलं आहे. आणि अगदी अलीकडचे विचारात घेतले तर अच्युत जावडेकरांच्या कविता देखील आम्ही छापल्या आहेत. असं काही नवोदित लेखक आहे म्हणून त्याला डावलायचा असा प्रकार काही आम्ही केलेला नाही. जे साहित्य आवडलं, जे साहित्य 4 लोकांनी वाचल्यानंतर त्यांना आवडलं असं सांगितलं, दुजोरा दिला, असं साहित्य आम्ही अंकामध्ये निवडत गेलो. एक सांगायला हवं, दिवसाचे सरासरी 4 तास हे माझे आलेलं साहित्य वाचनाकरता मी देत होतो. त्यामुळे मी स्वतः ते साहित्य वाचणं निवडीपूर्वी ही मला एक प्राथमिक अशी अट वाटत होती. अनेक वेगळ्या प्रकारचं साहित्य आम्ही वाचकांना देत गेलो. मला आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे यशवंत रांजणकर यांनी चित्रपटांच्या निर्मितीविषयी जे लेख लिहिले, पाश्चात्य हॉलिवूडच्या चित्रपटांच्या, त्याचे मी उदाहरण देईन. गॉन विथ द विंड पासून सुरुवात करून त्याने अगदी पार गांधी या चित्रपटापर्यंत चित्रपटाची निर्मिती कशी झाली, त्या निर्मितीचा प्रवास कसा होता, तो सगळा प्रवास शब्दबद्ध केला. पुढे त्याचं राजहंस प्रकाशनी पुस्तकही काढलं. पण ती जी एक लेखमाला होती ती मला एक महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं. मनोरंजन
हे एकेकाळी साहित्याचं एक उद्दिष्ट नक्कीच होतं. आज वाचकाची ती गरज टीव्हीवरचे वेगळे चॅनल्स बऱ्यापैकी भागवत असतात. माहिती मिळवणं हा देखील एक वाचनामागचा उद्देश असायचा. पण अशा माहितीप्रधान साहित्याकरता आज वाचक मिळणं फार अवघड आहे. कारण सगळ्या प्रकारची माहिती महागुरु इंटरनेटकडे कधी उपलब्ध असते. मग वाचकांनी वाचायचं कशासाठी हा एक प्रश्न आहे. त्यांना काहीतरी मूलभूत असं, वेगळं असं, त्यांच्या जीवनाचं उन्नयन करेल असं, त्यांच्या ज्ञानात, त्यांच्या जाणीवेत, जाणीवमध्ये भर घालेल असं काहीतरी जर आपण देऊ शकलो तरच हा वाचक साहित्याकडे भविष्यामध्ये वळणार आहे. डिजिटल माध्यमं, किंडल वगैरे हे सगळे तंत्रज्ञानाधिष्ठित प्रकार हे केवळ लोकांपर्यंत साहित्य पोचवायची माध्यमं आहेत. ती मुळात साहित्य काय आहे, त्याचा जो ऐवज काय आहे, तुमचं प्रॉडक्ट काय आहे, ते उत्तम कसं असू शकेल यावर भर देणं आणि वाचकाला जे हवंय ते तुम्ही देता काय याचा विचार प्राधान्याने करत राहणं हे मला वाटतं आजच्या मराठी साहित्य सृष्टीपुरतं सगळ्यात मोठं आव्हान आहे. हा जो यंदाचा 2020 सालचा दिवाळी अंक आहे त्याच्याविषयी थोडं सांगणं आवश्यक आहे. हा अंक हा निवडक अंतर्नाद या स्वरूपात प्रकाशित होणार आहे. ज्याला इंग्रजीमध्ये कलेक्टर्स आयटम म्हणतात, अशा प्रकारचा हा संग्राह्य अंक असेल. आदल्या 25 वर्षांमध्ये आम्ही जे त्यातल्या त्यात चांगलं साहित्य वाचकांपुढे सादर करू शकलो त्याच्यामधलं निवडलेलं साहित्य हे या अंकात असेल. वेळोवेळी वेगवेगळे सदरं जी आम्ही उदाहरणार्थ चालवली, शांता शेळकेंचं कविता स्मरणातल्या, लक्ष्मण झुलाय, लक्ष्मण लोंढे यांचं ललित लेखनाचं सदर, हेमंत गोविंद जोगळेकर यांचं कवितां विषयक सदर, अवधूत परळकर यांचं सदर लेखन, अशा वेगवेगळ्या सदरांमधला एक लेख नमुना दाखल आम्ही याच्यात निवडलाय. मगाशी मी गांधी चित्रपटावरच्या यशवंत रांजणकरांच्या लेखाचा उल्लेख केला. तो मोठा लेख होता, 17 पानं पूर्ण, तो या अंकात असेल. त्याशिवाय वेगळ्या लेखकांनी गंगाधर गाडगिळांपासून विनय सहस्त्रबुद्धेंपर्यंत वेगवेगळ्या कथाकार, त्यांच्या कथा, कविता अशा सगळ्यांचं नमुना दाखल असं लेखन हे या अंकामध्ये समाविष्ट केलं आहे. आणि प्रत्येक वर्षामधली 2-3 लेखनं अशी निवडली आहेत. त्यामुळे हा अंक तसा भरगच्च अंक झालाय. या करोना काळामध्ये अनेकांनी असं सांगितलं होतं की तुम्ही पृष्ठसंख्या कमी करा, परंतु निवडक अंतर्नाद म्हटल्यानंतर ती कमी करणं हे आम्हाला खूपच अवघड जात होतं. त्यामुळे शेवटी सुमारे 300 पानांचा असा भरगच्च अंक असणार आहे आणि आमच्या वाचकांना तो निश्चित संग्राह्य असा वाटेल. साहित्याच्या पारावर आलेले आणखीन एक संपादक आहेत आल्हाद गोडबोले. भूगोल आणि मराठी या विषयामधली पदवी आणि पदव्युत्तर पदवी, परंतु पिंड मात्र पत्रकाराचा. आणि म्हणूनच तरुण भारत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, पुढारी यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये संपादक, मुख्य संपादक, सहसंपादक, निवासी संपादक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2012 पासून ग्रंथालीच्या शब्दरुची या दिवाळी अंकाचे आणि मासिकाचे संपादन ते करत आहेत. वृत्तपत्र मांडणी आणि छायाचित्र पत्रकारिता हे त्यांचे आवडीचे विषय. मुंबई आणि पुणे विद्यापीठ येथे अध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये अनेक नामांकित वृत्तपत्रांना उत्कृष्ट मांडणीचे पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र टाइम्सची संवाद पुरवणी, लोकसत्ताची विवा पुरवणी, प्रहार दैनिकाची आखणी आणि उभारणी हे त्यांच्या पत्रकारितेमधील काही उल्लेखनीय टप्पे. निवडणुका असू दे, संसदेची अधिवेशनं असू दे, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळांबरोबर संपूर्ण भारतभर त्यांनी दौरे केलेले आहेत. राजकारण, साहित्य, समाजकारण इत्यादी अनेक विषयांवर गेल्या 40 वर्षांपासून ते सातत्याने लेख लिहित आहेत. चीन भारत युद्ध आणि ईशान्येकडील भारतातील राज्य ही त्यांची आस्थेची आणि आवडीची विषय संपदा. ईशान्येकडील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक अभिनव उपक्रम सुद्धा राबवलेले आहेत. असे हे पत्रकार आणि वृत्तीने गिर्यारोहक असलेले आल्हाद गोडबोले आज आपल्यापुढे संवाद साधण्यासाठी येत आहेत. मी आमंत्रित करते आल्हाद गोडबोले यांना.
पत्रकारितेच्या गेल्या 45 वर्षामध्ये 30-31 वर्ष मी दिवाळी अंक करतो आहे. म्हणजे सुरुवातीला केसरीमध्ये होतो तेव्हा, मग नंतर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, प्रहार आणि आपल्या ग्रंथालीचे शब्दरुचीचे. म्हणजे ऑलमोस्ट 30 वर्ष, म्हणजे 3 दशकं. त्यात खूप वेगवेगळे अंक पाहायला मिळाले, वेगवेगळे प्रकाशन, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला, वेगवेगळे लेखकांशी आला आणि खूप मजा आली. म्हणजे खूप एन्जॉय करता आलं हे सगळं. आणि आजही महाराष्ट्राचं हे जे वैभव आहे दिवाळी अंकाचं, ते करायला आपल्याला मिळतं आहे, याचा एक आनंदही आहे. हे अंक करताना माझा पहिला दृष्टिकोन तुम्ही कायम ठेवत आला आहे, तो म्हणजे तो वाचनही असला पाहिजे आणि त्याच्याबरोबर संग्राह्यही असला पाहिजे. या 4-5 प्रकाशन संस्थांमधले जर फरक सांगायचा झाला तर एक दैनिकातला किंवा दैनिकांचा जो अंक असतो दिवाळी अंक, याला एक जमेची बाजू अशी असते की त्यांचा म्हणून एक वाचक वर्ग असतो आणि त्याच्या काही अपेक्षाही असतात, त्याप्रमाणे त्यांना अंक हवे असतात. पण त्याच्याबरोबर दुसरं अजूनही एक मला करता आलेली गोष्ट आहे ती अशी की मी केसरी, मराठा आणि लोकसत्तामध्ये सुद्धा वर्तमानपत्राला त्या मानानं उत्पादनाचा खर्च खूप कमी येतो. त्यामुळे त्यांनी अंक काढताना ते ॲफोर्डेबल किंवा परवडणाऱ्या किमतीत द्यावेत. म्हणजे मी अगदी मराठा, लोकसत्ता किंवा याचे अंक अवघ्या 50 रुपयात चांगले दर्जेदार रंगीत असे अंक आम्ही त्यावेळेस काढत होतो. तर दैनिकांच्या प्रकाशनाचा तो फायदा होतो, इतर व्यावसायिकांना ते होत नाही, कारण त्यांना तो एकूण जाहिरातीचं आणि सगळं ते गणित बघायला लागतं. ते दिवाळी अंक करताना आपण आपल्या वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी, विश्वस्तांची यांच्याशी चर्चा करत असतो आणि त्याचा अंक ठरवत असतो. तो आशय तर ठरवलाच जातो. म्हणजे आता यंदाचं जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर दिवाळी अंक करावा की नाही, कारण निघेल की नाही अशी शंका वाटत होती. पण 1-1.5-2 महिन्यापूर्वी आम्ही ठरवलं की आपण काढायचा आणि काय करावं. तर ते करताना मी असं म्हणालो की कोरोनाला टाळून तुम्हाला यंदा दिवाळी अंक नाही करता येणार, होऊ शकणार नाही. पण मग एकीकडे महाराष्ट्राची 60 वर्ष आहेत, एकीकडे 2 वर्षांनी येणार आपला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आहे. आपण 2020 हे आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं, भारत जागतिक महासत्ता होण्याचं. हे सगळं बदललं, जगातली सगळी समीकरणं बदलत चालली आहेत चीनच्या या कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती. मग असं ठरवलं की हीच आपण थीम घ्यावी आणि त्याच्यावरती खूप वेगवेगळे विषय काढले. म्हणजे खरं सांगायचं तर विषय काढताना असं लक्षात आलं की हा प्रचंड मोठ्या ग्रंथाचा ऐवज आहे. पण तरीसुद्धा दिवाळी अंकामध्ये आम्ही 20-22 वेगवेगळ्या प्रकारचे खूप वेगवेगळ्या अँगलचे त्याच्यामध्ये लेख आलेत आणि खूप चांगलं झालं की म्हणजे त्यातून एक उद्याचा भारत, 60 नंतरचा महाराष्ट्र आणि कोरोनोत्तर जग असे 3 वेगळे त्याच्यामध्ये अँगलनं आलेले लिखाण ते एकमेकांशी रिलेटेड पण आहेत, एकमेकांशी संबंधित पण आहेत. एक खूप चांगला प्रयोग याच्यातून करता आला. हा दिवाळी अंकामध्ये नवनवीन लेखक, नवनवीन आर्टिस्ट हे येणार, ते आणायला हवेत. ते करतानाच पण काही जणांची मात्र तुमचं नातं जुळतं. म्हणजे आपण मी सांगू शकतो की सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, शुभांगी संगोई किंवा आमचा पुंडलिक वझेसारखा आर्टिस्ट हे गेल्या काही जणांचे जे काही संबंध आले हे सेलिब्रिटी म्हणून किंवा कोणतरी तारांकित बडी माणसं आहेत म्हणून आले नाही, तर एक लेखक आणि एक संपादक या नात्यानं आमचे संबंध दृढ होत गेले. खरं सांगा तर छान मैत्री होत गेली आणि त्याच्यातून म्हणजे त्यांच्यातल्या लिखाणातली जी उत्कटता आहे ना ती मला जास्त भावत आली आत्तापर्यंत कायम. आणि मी त्यांच्याकडं त्याच नात्याने कायम मागत आलेलो आहे. आपला वैभव मांगले, आता तो त्याची पडद्यावरची इमेज किती वेगळी आहे, पण तो इतकं सुंदर लिहू शकतो हे मला आत्ता या वर्षी रुचीचं दिवाळी अंक करताना कळलं. आणि 30 वर्षामध्ये जसं आम्ही नवनवीन लेखक शोधत गेलो, नवनवीन लेखक, नवनवीन आर्टिस्ट हे त्याच्यामध्ये आणावे लागतात. त्यांना केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला प्लॅटफॉर्म द्यावाच लागतो. त्यामुळं सेलिब्रिटीमध्ये सुद्धा जे गुणी असतात, जे उत्कट लेखन करणारे असतात, ज्यांना व्यक्त व्हावंसं वाटत असतं, त्यांनी जरूर दिवाळी अंकाच्या याच्यामध्ये लिखाण करायला पाहिजे. माझा आत्तापर्यंत अनुभव असा आहे की मी त्या लेखकाशी अगदी सुरुवातीपासून खूप संपर्क ठेवतो, त्याच्याशी बोलतो, त्याची कल्पना विचारतो, त्याच्याकडनं आलेलं लिखाण जे असेल ते पाहतो. अनेकदा त्याच्यामध्ये बदल करावेसे वाटले तर मला वाटले तर मी सुचवतो. पण एवढं करूनही त्यांनी जर सांगितलं की नाही मला अशाच हवं आहे तर मी फारसा हे करत नाही, कारण मला एक असं वाटतं की मी लेखकाचा शब्द हा मी अंतिम मानतो. त्याला जे म्हणायचं असतं ते त्याच्या शब्दातूनच यावं असं माझा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे मी फार हे करत नाही, टोकाचे आग्रह धरत नाही. त्यातून तुमचे संबंध चांगले राहतात आणि त्यांनाही एक समाधान असतं. दिवाळी अंकांच्या
लेखकांच्या मानधनाबद्दलचा एक नेहमी प्रश्न असतो, पण मी गेले 30 वर्ष एक पथ्य मात्र पाळत आलो. सुरुवातीच्या 1-2 अनुभवांच्या नंतर मी असं पहिल्यांदा जेव्हा मी पत्र पाठवतो तेव्हाच मी त्यांना विचारलेलं असतं की आपली विशिष्ट मानधनाची काही अपेक्षा असेल तर ती कळवा, म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला आमचं आर्थिक गणित बसवत येतं. पण सुदैवानं एखाद दुसरा अपवाद वगळला तर आत्तापर्यंतचे अनुभव इतके चांगले आहेत की बहुतेकांनी जे दिलं मानधन ते स्वीकारलेलं तर आहेच आहे. एखादा दिवाळी अंक किंवा कोणतंही पुस्तक वाचकांच्या हाती पडतं, पण लेखकाने जे लिहिलेलं आहे ते लेखकाच्या मनातलं वाचकांपर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे येतात, ज्यामध्ये लेखन आहे, प्रकाशन आहे, संपादन आहे, ग्रंथ वितरण आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लिलया सांभाळत आहेत, समर्थपणे सांभाळत आहेत, त्या सुमतीताई लांडे आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. शब्दालय हा दिवाळी अंक 1985 पासून त्या सातत्याने काढतायत आणि शब्दालयाला वाचकांची पसंती तर मिळालेली आहेच, याशिवाय अनेक मानाच्या पुरस्कारांनीही या दिवाळी अंकाला गौरवण्यात आलेलं आहे. त्या स्वतः उत्तम लेखिका आहेत, कवयित्री आहेत. कमळ काचा, वाहते अंतर असे त्यांचे कविता संग्रह आहेत, ज्या कविता संग्रहांना देखील अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. शब्दालय ह्या प्रकाशन संस्थेतर्फे वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रकारातील 500हून अधिक पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत आणि त्या पुस्तकांनाही अनेक पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कारही लाभलेले आहेत. शब्दालय प्रकाशन संस्थेला देखील अतिशय मानाचे असे पुरस्कार लाभलेले आहेत. आणि सुमतीताईंनी काही महत्त्वाच्या ग्रंथांचं संपादन केलं आहे, ज्यामध्ये 70व्या मराठी साहित्य संमेलनासाठी पैस नावाची जी स्मरणिका होती त्याचं संपादन केलं आहे. स्त्रीवाद, स्त्री पुरुष नातेसंबंध, वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन, पुरुष, आकलनातला अनुभवातला असे अनेक ग्रंथ आहेत ज्याचं संपादन सुमतीताईंनी केलेलं आहे. आणि त्यांच्या या समग्र कामासाठी त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार आहे, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचा उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार आहे, जानकी प्रतिष्ठानचा पुरस्कार आहे आणि इतरही अनेक पुरस्कार आहेत. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व सुमतीताई लांडे ह्या आज आपल्याशी संवाद साधतायत. शब्दालयाचा पहिला दिवाळी अंक 1985 साली काढला. म्हणजे आता साधारणपणे एक 35 वर्ष तर होऊन गेली. ग्रंथालयाचं पहिलं केंद्र शब्दालयानं सुरू केलं श्रीरामपूरला, पुस्तक विक्री केंद्र. तर त्याच्या कामासाठी शब्दालय पुस्तक भांडारच्या कामासाठी, पुस्तकाच्या खरेदीसाठी माझं पुण्या मुंबईला जाणं व्हायचं. आणि विशेषतः पुण्याला जाणं झालं की तिथे मला माझ्या जिल्ह्याविषयी, नगर जिल्ह्याविषयी असा एक उपरोधाचा स्वर ऐकायला यायचा, नगरी असा, आणि मला खूप त्रास व्हायचा. विशेषतः दिवाळी अंकाच्या सीझनमध्ये तर दिवाळी अंकामध्ये सगळ्या जाहिराती साखर कारखान्यातल्या असायच्या, नगर जिल्ह्यातल्या. आणि एक नगर जिल्ह्यातल्या लोकांविषयी बोलताना नगरी असा त्यांना औपरोधिकपणे म्हटलं जायचं आणि मला खूप त्रास व्हायचा त्याचा. तर अशाच एका पुणे श्रीरामपूर परतीच्या प्रवासामध्ये डोक्यातच आलं की आपणच का नाही एक चांगला अंक आपल्या जिल्ह्यातून काढू हे सगळं ऐकण्यापेक्षा. आणि एक असं डोक्यात आलं आणि त्याच्यानंतर लगेचच मी श्रीधरम मोरे, चित्रकार श्रीधरम मोरे नगरला राहतात, तिथं उतरून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना तयार केलं बघ की, कारण ते फार उत्तम चित्रकार होते आहेत. पहिल्याच अंकाला रत्नाकर देसाई पुरस्कार मिळाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा. 85, 86, 87 सलगपणे अंकाला पुरस्कार मिळत गेले. आणि एक माझा कामाचा उत्साह पण त्याच्यातून वाढत गेला. अंकाच्या निमित्तानं विजय तेंडुलकर, मंचरकर, रत्नाकर मंचरकर सर असे लोक जोडले गेले. हे अंकाचे विषय साधारणपणे
समाजात वावरताना किंवा जगताना मलाच पडलेले प्रश्न असायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूयात या अंकाच्या माध्यमातून असा विचार करायची मी. आणि मग वेगवेगळे विषय घेऊन असे अंक करायचे. मग त्याच्यामध्ये स्त्री पुरुष नातेसंबंध असेल, स्त्रीवाद असेल, वाङ्मयीन चळवळी असेल, स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून केलेला अंक असेल किंवा तरुण मुलांच्या संदर्भात तरुणाई नावाचा विशेष अंक असेल, असे अनेक विषय घेऊन अंक केले. गंभीर विषय असतानासुद्धा लेखकांचा आणि वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद अंकाला कायम मिळत गेला. असं म्हटलं जातं की लोकांना विनोदी रंजनपर असं साहित्य जास्ती आवडतं, पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की वाचकांना वैचारिक साहित्यामध्ये सुद्धा तेवढाच रस असतो. शब्दालयानं नेहमीच नवीन कवी आणि नवीन कविता यांना प्राधान्य दिले आहे. अनेक सुरुवातीपासून दिवाळी अगदी 85पासून अंकामध्ये 50 ते 60 कवींच्या कविता असायच्या. त्याच्यामुळं नवोदितांबद्दल सततच शब्दालय सजग राहिलेलं आहे. आणि या कामानं, शब्दालय दिवाळी अंकाच्या कामानं मला अतिशय आनंद आणि समाधान सातत्यानं दिलं आहे. पूर्वी संपर्काची साधनं फारशी उपलब्ध नसायची आत्तासारखी. आत्ता जसं मोबाईल आहेत उपलब्ध किंवा प्रवासासाठी वाहन उपलब्ध आहे. 1985च्या दरम्यान फोन इतका सहजासहजी उपलब्ध नसायचा. ट्रंक कॉल लावायला लागायचे. प्रवासाला सतत एसटीनं प्रवास करावा लागायचा. अंकविषय घेऊन काढलेलं असल्यामुळं प्रत्यक्ष लेखकांना भेटावं लागायचं. त्याच्यासाठी खूप प्रवास करावा लागायचा. मग दिवसभर कामं करायची आणि रात्रीचा प्रवास करायचा. एकूणच प्रवास जो होता तो तसा दमछाक करणारा होता. अशोक कोठावळे आणि मॅजेस्टिक हे समीकरण मराठी जनमानसात अगदी खोल रुतून राहिलेलं आहे. 1942 साली गिरगाव नाक्यावरील औदुंबराच्या छायेत अंकुरित झालेल्या मॅजेस्टिक बुक डेपो या पुस्तक विक्रीच्या रोपट्याला आज जी वटवृक्षाची विशालता प्राप्त झालेली आहे त्याचं पूर्ण श्रेय अशोकजींच्या अथक प्रयत्नांना जातं. मराठीतील अनेक नामवंत साहित्यिकांची 2000हून अधिक पुस्तकं मॅजेस्टिकने प्रकाशित केली आहेत. दिवाळी अंकांमध्ये मानाचं स्थान असलेले ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या दीपावली वार्षिकाची जबाबदारी 1978 पासून अशोकजींचे वडील केशवराव कोठवळे यांनी सांभाळली. 1964 पासून ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने साकार होणारं ललित हे मासिक प्रसिद्ध होतच होतं. केशवरावांच्या पश्चात या दोन्ही प्रकल्पांची जबाबदारी अशोकजींवर येऊन पडली. पण मुळातच साहित्याची उत्तम जाण आणि आवड असल्यामुळे त्यांनी ती अतिशय समर्थपणे पेलली. वंशपरंपरेने आलेल्या या गुणाबरोबरच व्यवसायाचं गणित सांभाळायची हातोटीही अशोकजींमध्ये आहे आणि त्यामुळे आज प्रकाशन क्षेत्रात मॅजेस्टिकचं आपलं वेगळं असं स्थान आहे. मराठी प्रकाशन क्षेत्रात मानाचं मानलं जाणारं वि.पु. भागवत पारितोषिक, महाराष्ट्र शासनाचा श्री पु. भागवत पुरस्कार आणि दिल्लीच्या द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या संस्थेचा प्रतितयश पुस्तक विक्रेता अशी मानाची पारितोषिकं अशोकजींना प्राप्त झाली आहेत. त्यांना 2004 सालच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उत्कृष्ट प्रकाशकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लेखकाचे घर हे त्यांनी संपादित केलेलं पुस्तक, ख्यातनाम लेखकांवरील त्यांचे स्मृतिलेख आणि महाराष्ट्र टाइम्समधील त्यांचं आगळं वेगळं हे वेगळे विषय हाताळणाऱ्या पुस्तकांची ओळख करून देणारं सदर वाचकांच्या चिरकाल स्मरणात राहील. मॅजेस्टिक गप्पाकार अशोक कोठावळे आज साहित्याच्या पारावर आले आहेत आपल्याशी गप्पा मारायला. ऐकूया अशोकजींना.
दिवाळी म्हटलं की जसा दिवाळीचा फराळ, फटाके, कंदील, तसेच दिवाळी अंक हा एक महत्त्वाचा असा अविभाज्य अंग आहे. दिवाळी प्रत्येक मराठी माणूस आपल्या आवडीचे 2-4 तरी दिवाळी अंक खरेदी करत असतो आणि आपल्या घरी तो वाचायला आणून ठेवत असतो. या काळात दिवाळी अंक आणि आताच्या दिवाळी अंकात एक थोडासा असा फरक जाणवतो की पूर्वी दिवाळी अंकातून कथा वाङ्मय खूप प्रकाशित होत असे आणि या कथा लिहिणारे लेखक सुद्धा खूप होते. म्हणजे मला आठवत आहे की जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, श्रीधर जोशी, शनान नवरे, विया बुवा, नंतर स्त्रीलेखिका शकुंतला गोगटे, शैलराज आजरे, ज्योत्स्ना देवधर, विजयाबाई राजदक्ष अशी ही मंडळी बऱ्याच कथा अनेक दिवाळी अंकातून लिहित असत. पण अलीकडच्या काळात मला असं दिसतं की कथा असते पण कथेचं प्रमाण थोडं कमी झालं आहे. आता जास्त जो भर असतो संपादकांचा तो अनुभव कथन, आत्मकथन, सेलिब्रिटीविषयी काही लेखन, व्यक्तिचित्रणात्मक लेखन ह्यावर अलीकडे जास्त लेखन केलं जातं असं वाटतं. मी दीपावलीचा उल्लेख करीन तर दीपावली आमचं मॅजेस्टिकतर्फे जे प्रकाशित दीपावली दिवाळी अंक जो होतो त्यात आमचा जो भर असतो तो चांगलं ललित साहित्य देण्याकडे असतो. त्यात पूर्वी तर आमचा USP पॉईंट होता म्हणजे जयवंत दळवींची कादंबरी. आम्ही अनेक वर्ष जयवंत दळवी, अरुण साधू, मोनी दांडेकर वगैरे यांच्या कादंबऱ्या दिवाळी अंकातून प्रकाशित केलेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे एक चांगली दीर्घकथा ती आमच्याकडे भारत सासने अनेक वर्ष कथा लिहिलेल्या आहेत. मी ज्यावेळी दिवाळी अंकाचं प्लॅनिंग करतो त्यावेळी त्याचं एक निश्चितच असतं, कथा चांगल्या कथा पाहिजेत, त्यात चांगले ललित लेख पाहिजे, वैचारिक लेख हवेत आणि एखादी चांगली लेखमाला आणि कविता, व्यंग्यचित्र. मला अलीकडे असं म्हणजे मला साहित्य मिळवताना जी अडचण वाटते ती 2 बाबतीत वाटते. एक चांगलं विनोदी लेखन आणि व्यंग्यचित्र. यावर्षी आमच्या लेखमालेचा विषय आहे सोशल डिस्टन्सिंग वाढत आहे का. हा सोशल डिस्टन्सिंग हा शब्द आता आपण करोनाच्या काळात वापरतो परंतु हे सोशल डिस्टन्सिंग समाजात आहेच. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला ते आढळेल. शैक्षणिक क्षेत्रात आढळेल, आरोग्य क्षेत्रात आढळेल, समाजात आढळतं, जातीयवाद वगैरे. नंतर राजकारणात पण आता हे एकमेकांचा दुरावा म्हणजे एकमेकांचा आपण म्हणू की राजकारणी पूर्वी आता एक तत्व म्हणून राजकारण आता राहिलेलंच नाहीये. तर त्यातला हे जागतिक राजकारणातला दुरावा वगैरे असं हे सोशल डिस्टन्सिंग जे कुटुंबातलं सोशल डिस्टन्सिंग जे वाढतंय त्याच्यावर त्या क्षेत्रातले नामवंत आमच्याकडे लिहिणार आहेत. दुसरं आमच्या दीपावलीचा सगळ्यांना आवडणारं हे असं म्हणजे आमचं लेआउट. आमच्या डबल स्प्रेड असे चित्र काढतात त्यामुळे दिवाळी अंक बघताना सुद्धा तो हाताळताना सुद्धा लोकांना आवडतो. आणि एक निश्चितपणे ज्यावेळी वाचकाचा विश्वास निर्माण होतो की ह्या दिवाळी अंकात आपल्याला चांगलं कसदार लेखन वाचायला मिळणार आहे त्यामुळे त्याचा एक ब्रँड तयार होतो आणि तो वाचक ते दिवाळी अंक ज्यांचा असा ब्रँड झालेला आहे की ह्या दिवाळी अंकात आपल्याला निश्चितपणे चांगलं साहित्य वाचायला मिळेल. आणि असे दिवाळी अंक वाचक त्या नावानिशीच घेत असतो. त्याला आतल्या कंटेंटविषयी किंवा आतल्या मजकुराविषयी खात्री असते. दुसरं मला वाटतं की दिवाळी अंकचं मार्केटिंग हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही गेली जवळजवळ 40-45 वर्ष ललितच्या म्हणजे ऑक्टोबर अंकात दिवाळीच्या आधी जो आमचा अंक ललितचा प्रकाशित होतो त्यात आम्ही दिवाळी अंकात काय वाचाल असं एक आमचं सदर असतं. एक मोठा लेख असतो त्यात आम्ही सगळ्या दिवाळी अंकांच्या संपादकांशी बोलतो. त्यांच्या दिवाळी अंकाचं काय यावर्षी वैशिष्ट्य आहे, कोणते लेखक लिहिणार आहेत, कोणत्या लेखमाला आहेत, काय
वैशिष्ट्य काय ती सांगणारा असा हा. त्यामुळे वाचकांना दिवाळी अंक खरेदीला त्याचं मार्गदर्शक म्हणून तो लेख खूप उपयोगी पडतो. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच वेळा खरेदी करताना तुमचा हा दिवाळी अंकात काय वाचाल हा लेख वाचून खरेदी करतो. दिवाळी अंकामुळे साहित्य निर्मिती होते. म्हणजे मला दळवींचं एक वाक्य आठवतं, जयवंत दळवींचं. मी त्यांना ते मला म्हणाले की ज्यावेळी दिवाळी अंकाच्या संपादकाचं पत्र येतं त्यावेळी आम्ही मेंदू खरवडायला सुरुवात करतो आणि काहीतरी विषय सापडतो आणि आमच्या हातून लेखन होतं. समजा संपादकांची पत्र आली नाहीत किंवा दिवाळी अंक प्रकाशित झाले नाही तर बरंचसं जे आमचं लेखन त्या निमित्ताने होतं ते होणार नाही. आणि मला पण मी पण असं म्हणेन की दिवाळी अंकाचा अभ्यास केला तर कळेल की दिवाळी अंकातून किती विविध प्रकारचं लेखन झालेलं आहे. आणि त्यानंतर त्याच लेखनाची म्हणजे ललित लेखनाची, कथांची, वैचारिक लेखनाची, कविता संग्रह वगैरे त्यातूनच पुढे त्याची पुस्तकं निर्माण झालेली आहेत. साहित्याच्या पारावर गप्पा मारण्यासाठी सहभागी झालेले आहेत मौज प्रकाशनच्या मोनिका गजेंद्र गडकर. मौजच्या मुख्य संपादिका आणि लेखिका म्हणून ते आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. कथाश्री, अक्षर, कालनिर्णय, दीपावली, माहेर, मौज यांसारख्या मासिकांमध्ये जवळजवळ 35 पेक्षा जास्त त्यांच्या कथा या प्रकाशित झालेल्या आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये 90च्या दशकात त्यांनी विपुल लेखन केलं. भूप, आर्त आणि शिल्प हे त्यांचे बहुचर्चित कथासंग्रह, तर उगम ही त्यांची कादंबरी. त्यांच्या अनेक कथांचे गुजराती, कन्नड, हिंदी या भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, मराठी साहित्य संघ, जनस्थान पुरस्कार समिती यांसारख्या सन्माननीय साहित्यिक समित्यांमध्ये सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मौजला उत्कृष्ट दिवाळी अंक आणि उत्कृष्ट संपादनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, सुधाताई जोशी पुरस्कार, GA कथाकार सन्मान पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक विशेष म्हणजे सतार वादन आणि त्यात सुद्धा त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे. ऐकूयात मौजच्या मुख्य संपादिका मोनिका गजेंद्र गडकर यांना. मौज दिवाळी अंकाची परंपरा किती प्रदीर्घ आहे. जवळजवळ 100 वर्ष त्याला होतील आता. या प्रदीर्घ परंपरेची वैशिष्ट्य काही मी वेगळी सांगायला नको. कसदार अभिजात असं वाङ्मय शोधून निवडून ते मौजमध्ये आवर्जून प्रकाशित केलं जातं. त्यामुळेच मौज दिवाळी अंकाची वाट वाचक अगदी आतुरतेने बघत असतात, हे सत्य आहे. श्रीपू भागवत अंतरकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, राम पटवर्धन या बुद्धिमान अशा विचक्षण अशा संपादकांच्या संपादन दृष्टीमुळेच ही परंपरा आज टिकून आहे आणि आजही अभिजात वाङ्मयाचा आग्रह धरतच ही परंपरा पाळली जाते आहे. नेहमीच प्रथित यश प्रस्थापित अशा लेखकांच्या लेखनापेक्षाही आश्वासक, नवीन, जे मराठी वाङ्मयात एक नवीन दालन किंवा एक स्थान निर्माण करू शकतील असे लेखक शोधून, तेही वर्षभर त्याचा शोध घेऊन मौज दिवाळी अंकामध्ये त्यांचं लेखन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे प्रथित यश लेखकांचं लेखन ऐन वेळेला काय किंवा अति जाणीवपूर्वक बाजूला काढून या नवीन लेखकाला संधी देण्याच्या हेतून जेव्हा ठेवलं जातं तेव्हा लेखक दुरावतात, एक मनात अडीही निर्माण होते
मौजने असं केलं किंवा मौजेची पायरी आता पुन्हा चढणार नाही यासारखेही काही मतं नोंदवली जातात लेखकांकडून. त्यामुळे मी नेहमी म्हणते की मौजेचं संपादक पद हे जरी मानाचं सन्मानाचं असलं तरी सुद्धा तो एक काटेरी मुकुट आहे. मला वाटतं मौजेचंच असं नाही, प्रत्येक संपादकालाच हा अनुभव येत असेल. पण तरी देखील लेखकाची अस्मिता न दुखावली जाता त्यांना आपण त्यांचं लेखन का बाजूला ठेवतो किंवा एखाद्या प्रतिथयश ज्येष्ठ लेखकाचं लेखन जर त्या तोडीचं नसेल तर ते आपल्याला का आवडलं नाही आणि ते का कुठे कमी पडतंय हे जर सांगण्याची आपली क्षमता असेल, संपादकाजवळ एक प्रकारची स्वतःची अशी दृष्टी असेल, तर मला असं वाटतं की हे ज्येष्ठ लेखक दुखावले जातात पण तरी सुद्धा संपादकाची म्हणून एक काही भूमिका आहे, दृष्टी आहे, हेही ते मान्य करतात. दुसरीकडे अनाहूतपणे आलेलं लेखन जर आपण नाकारलं तर त्याही नवीन लेखकांचा आत्मविश्वास सुरुवातीच्या काळातच हरवून जाण्याची किंवा त्याला धक्का बसण्याची एक भीती असते. अशा वेळेला याही लेखकांना पुनर्लेखन त्यांच्याकडून करवून घेणं किंवा त्या लेखकामधला स्पार्क किंवा त्याचं जी एक सशक्त अशी बाजू आहे ती त्याला दाखवून देणं हेही जोखमीचं काम या काळात करावं लागतं. लेखकाचं लेखन आपल्याला आवडलं नाही, जे वर्षानुवर्ष मौजेचे लेखक आहेत किंवा मौजकडे आवर्जून त्यांचं लेखन अगत्यानं छापलं जात होतं, असे काही लेखकांचं लेखन परत करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा ते लेखक माझ्याकडनं खूप दुःखावले गेले होते. मला नाव घेता येणार नाही पण मला एका लेखकांनी तू खवचट संपादक आहेस, मला श्रीकुलपेक्षा सुद्धा तुझी भीती वाटते असं एक आक्षेप म्हणा किंवा त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केलं होतं हे मत. तेव्हा मी अर्थातच त्यांना म्हटलं होतं की हा मला कॉम्प्लिमेंट वाटतो, तुम्ही खवचट संपादक ही मला जी पदवी दिलेली आहे. किंवा एक चांगले कथाकार, दर्जेदार कथाकार, त्यांची एक कथा मी नाकारल्यावर त्यांची कथा मला कशी समजली आहे, ती समजली आहे की नाही, मी त्याचा कसा आस्वाद घेतलेला आहे, कसा अर्थ लावलेला आहे याची एक छोटीशी परीक्षा घेतल्यासारखंच केलं होतं. आणि तरीही ती परीक्षा देऊनही मला ती कथा आवडली नाही हे सांगताना जड जात असूनही मी सांगितलं होतं. तेव्हा ते कथाकार त्यावेळेला मात्र न दुखावता त्यांनी माझा निर्णय मान्य केला होता. जसे परस्पर विरोधीही अनुभव संपादक म्हणून येत असतात, परंतु मौजेची ही भूमिका मात्र ठाम राहिली आहे की कसदार साहित्यच घ्यायचं, ते अभिजात साहित्याच्या निकषावरच निवडलं गेलं पाहिजे आणि अधिकाधिक संधी नवीन आश्वासक लेखकांनाही दिली गेली पाहिजे. म्हणजे एकीकडे सोशल या माध्यमांवर खूप लिहिलं जात आहे, विविध प्रकारचं लिहिलं जात आहे, आव्हानात्मक लिहिलं जात आहे, काही ब्लॉग्स तर अतिशय सुंदर अशा प्रकारे लिहिले जात आहेत. त्यामुळे एकीकडे खूप लेखक मिळत आहेत, आपल्याला मिळू शकतील अशीही परिस्थिती आहे, परंतु त्यांना त्या माध्यमावर लिहित राहिल्यामुळे की काय त्यांच्या लेखनाला त्याच प्रकारचे एक वळण किंवा ज्याला आकार म्हणून असा येतो आहे. त्यामुळे अशा लेखकांकडनं एक व्यापक बैठक किंवा जे टिकाऊ, जे अभिजात अशा प्रकारचं जे साहित्य आहे ते लिहवून घेणं हेही एक मोठं आव्हान आहे. ज्या माध्यमावर संपादकच नाहीये अशा वेळेला आमच्यासारख्या संपादकांनी सांगितलेल्या सूचनांनुसार त्या लेखकांनी मानून ते लिहून घेणं हे एक फार मोठं आव्हान मला स्वतःला वाटतं आहे. आणि दुसरं म्हणजे मौज दिवाळी अंक जो निखळ मनोरंजनवादी कधीच नव्हता, त्याला वैचारिकतेचं एक अधिष्ठान आहे. या अधिष्ठान जपून किंवा हे वैचारिकतेचं आव्हान आज मला जाणवत आहे की असा नवीन लेखक जे पूर्वी मला आठवते की श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या काळामध्ये इतकं लेखन चांगलं कसदार आमच्याकडे येत असे की श्रीनिवास कुलकर्णी म्हणत असत की याचे 2-3 अंक होतील, इतकं चांगलं साहित्य हाताशी त्यांच्या येत होतं. ते आज या सोशल माध्यमांच्यामुळे एकीकडे खूप येत आहे पण त्याला जो दर्जा किंवा ज्याला सकसपणा म्हणतो तो कमी होत चाललेला आहे. पद्मगंधा प्रकाशन
हे नाव मराठी वाचकाला परिचित असंच नाव आहे आणि ह्या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संपादक आणि लेखक अरुण जाखडे सर आज आपल्याबरोबर आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. अरुण जाखडे सरांनी स्वतः विपुल असं लेखन केलेलं आहे, ज्यामध्ये कथासंग्रह आहेत, कादंबऱ्या आहेत, विज्ञान लेखन, विज्ञानावरची अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत, ऐतिहासिक पुस्तकं प्रकाशित आहेत. ऐतिहासिक पुस्तकं जी आहेत, जे ग्रंथ आहेत, त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि त्यांच्या या सगळ्या पुस्तकांना वेगवेगळे मानाचे पुरस्कार लाभलेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार देखील आहेत. पद्मगंधा प्रकाशनाच्या अनेक पुस्तकांचं, त्याचप्रमाणे पद्मगंधा या दिवाळी अंकाचं संपादन जाखडे सर करत असतात आणि पद्मगंधा प्रकाशनालाही अनेक मानाचे पुरस्कार लाभलेले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेला दिला जाणारा पुरस्कारही पद्मगंधा प्रकाशनाला लाभलेला आहे. अनेक मान्यवर लेखक, ज्यामध्ये व्यंकटेश माडगुळकर, डॉक्टर राजचिम ढेरे, मद हातकणंगलेकर असे मान्यवर लेखक ते नवोदित लेखक, अशी जवळजवळ 250हून अधिक पुस्तकं पद्मगंधाने प्रकाशित केलेली आहेत. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे प्रकल्प घेऊन, काही विशिष्ट प्रकल्प घेऊन पद्मगंधा प्रकाशनाचं काम चालतं. डॉक्टर राचिम ढेरे यांच्या संशोधनावरचा एक प्रकल्प होता. त्याचप्रमाणे रधो कर्वे यांचं विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं यासाठी 8 खंडांमध्ये लेखन झालेलं आहे, ज्याला 6 वर्ष लागलेली आहेत. असे अनेक प्रकल्प पद्मगंधा प्रकाशनचे चालू असतात आणि पद्मगंधा प्रकाशनचे प्रकाशक आणि संपादक आणि लेखक अरुण जाखडे सर आपल्याशी आता संवाद साधतील. पद्मगंधा दिवाळी अंक हा गेली 32 वर्ष सातत्याने प्रकाशित होतो. पहिला अंक धनत्रयोदशीच्या दिवशी 1988 साली निघाला. साधारणतः माझ्या अंकाचं स्वरूप हे सतत वाङ्मयीन राहिलेलं आहे आणि अंकाची सुरुवातच मुळात नवोदितांचे साहित्य छापण्यासाठी म्हणूनच झालेली होती. आम्ही इंडस्ट्रीयल एरियामध्ये कामगार वसाहती, कामगार चाळी याच्यामधून काही सांस्कृतिक उपक्रम करत होतो आणि त्याचाच एक भाग म्हणून पद्मगंधा दिवाळी अंक हा मी प्रकाशित करत होतो. त्यामुळे आमच्या अंकामध्ये दरवर्षी काही ना काहीतरी नवोदितांना, म्हणजे आत्ता तर म्हणजे अशी स्थिती, आजकाल तर आम्ही 50% तरी लेखक असे असतात आमच्या अंकातले की ते पूर्वी आमच्या अंकात त्यांनी लिहिलेलं नाही आहे किंवा ते अजून तितके इस्टॅब्लिश झालेले नाहीत किंवा काही लोकांचे तर ते पहिलेच लेख असतात. पद्मगंधाचा हेतू, पद्मगंधाचा उद्देश हा कधीच व्यावसायिक नव्हता. आम्ही वाचकांना काय आवडतं आणि त्याप्रमाणे अंक काढावा असं मला अशी कधी माझी भूमिका राहिली नाही, तसं मला कधी वाटले नाही. त्याचं कारण असं की जेव्हा आपण वाचक शरणता स्वीकारतो तेव्हा वाचकाच्या आवडीनिवडीनुसार आपण अंक काढतो. माझी भूमिका अशी आहे की वाचक महत्त्वाचा आहेच आहे, म्हणजे मी वाचकाला दुय्यम महत्त्व देत नाही, परंतु वाचकाची अभिरुची अधिक समृद्ध कशी होईल, अधिक संपन्न कशी होईल, अशा पद्धतीने आपण जर अंकाची मांडणी केली तर मला असं वाटतं ते महत्त्वाचं ठरेल. कारण वाचक शरणता स्वीकारून तुम्ही फक्त लोकप्रिय अंक काढू शकाल, अंकाची विक्री वाढू शकेल, परंतु त्याच्याबरोबर आपली म्हणून एक काही सांस्कृतिक जबाबदारी आहे, सांस्कृतिक भूमिका आहे आणि वाचकांच्या अभिरुचीला एक प्रकारे दिशा दाखवण्याचं काम अनेक प्रकाशकांनी यापूर्वी आमच्याही अगोदर केलेलं आहे. नव्या वाङ्मयीन प्रवाहांना, नवीन वाङ्मयीन विचारांना, नव्या वाङ्मयीन मांडणीला त्यांनी सततच अधोरेखित केलं आहे आपल्या अंकातून.
अंकाचं स्वरूप मला सतत असं वाटलेलं आहे की अंकाचं स्वरूप हे सतत संग्राही असलं पाहिजे. म्हणजे आज अंक काढला नाही, वाचला आणि रद्दीत फेकला असं होऊ नये अशी भूमिका असते. आणि त्यामुळे आज सुद्धा माझे जुने अंक अनेक वेळा MPhil PhD करणारे असतात, काही वाङ्मयीन संशोधन किंवा वाङ्मयीन कुतूहल असणारे अनेक वाचक असतात. ते जुने अंक मला मागण्यासाठी माझ्याकडे येत असतात. आणि त्यामुळे मी वाङ्मय केंद्री आणि काही गंभीर अशी वाङ्मयीन चर्चा त्या अंकात दरवर्षी असावी म्हणजे ती घडून आणतो मी. त्याच्यासाठी निदान माझे 100 ते 130-140 पानं केवळ त्या अशा एका विशिष्ट विषयाला अर्पण केलेली असतात. आणि उरलेली जे 80-100 पानं असतात त्याच्यामध्ये मग साधारणतः कथा, ललित लेख, इतर सामाजिक वैचारिक अशा प्रकारच्या लेखांची मी त्याच्यामध्ये मान्य केलेली आहे. म्हणजे पहिल्याच अंकाला मला कुसुमाग्रजांनी पत्र पाठवून मला एक माझ्या एका अंकाची एक प्रकारे त्यांनी भविष्यकथन केलं होतं की भविष्यात तू उत्तम संपादक होशील. आज पद्मगंधा हा एक वाङ्मयीन प्रतिष्ठा असलेला अंक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आणि पुण्या मुंबईतच नव्हे तर मराठवाडा, विदर्भ आणि सर्वच महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्याचा सर्वदूर असा वाचक आहे. पद्मगंधाने एक स्वतःची भूमिका घेऊन काम केलं, स्वतःची म्हणून एक प्रतिमा निर्माण केली, याचा मला नक्की आनंद आहे. हे खरं आहे की जाहिरातीचा एक मोठा फायदा दिवाळी अंकाला होतो आणि जाहिरातीमुळं दिवाळी अंकाची आर्थिक बाजू बरीचशी उचलली जाते. मला मात्र जाहिरातीसाठी फार प्रयत्न करायला वेळ मिळत नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र स्टाफ ठेवणं शक्य नसतं. आणि पद्मगंधा प्रकाशन ही आमच्या पद्मगंधा प्रकाशनचीच एक ती महत्त्वाची ॲक्टिव्हिटी मानली गेल्यामुळे पद्मगंधा दिवाळी अंकामध्ये आम्हाला जो काही थोडाफार आर्थिक झीज बसते ती पद्मगंधा प्रकाशनमुळे आम्हाला ती थोडीशी अशी सांभाळता येते. मंडळी, 1909 साली पहिला दिवाळी अंक निघाला. संपादक होते का. मित्र आणि अंकाचं नाव होतं मनोरंजन. उद्बोधन, मनोरंजन यासारखे हेतू त्याच्या मुळाशी होते. त्यांनी पाडलेला पायंडा समकालीन संपादकांनी उचलून धरला आणि दिवाळी अंकांची ही समृद्धशाली परंपरा सुरू झाली. दीपावली या पहिल्या दिवाळी वार्षिक विशेष अंकाचं 11 वर्ष संपादन करणाऱ्या रॉय केणीकर यांच्या शब्दात सांगायचं तर संपादन ही क्रिएटिव्ह प्रोसेस असते आणि म्हणूनच संपादक हा क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतो. विविध वाद्यसुरातून संगीतकार एक सिम्फनी तयार करतो. ती त्याची स्वतःची असते. विविध प्रकारच्या लेखनातून सुद्धा दिवाळी अंकात एक लय निर्माण करावी लागते आणि ती त्या संपादकाची असावी लागते. आज संपादकांची मनोगत ऐकल्यानंतर त्याचा पुरेपूर प्रत्यय आला. साहित्याच्या पारावरील 24व्या भागात मुखपृष्ठकारांची आणि आज या 25व्या भागात संपादकांची मनोगत ऐकल्यानं एक गोष्ट लक्षात आली की दिवाळी अंक ही उत्तम कलाकृती आणि उत्तम साहित्य निर्मितीचं शिखर गाठण्यासाठीची पहिली पायरी आहे. असे 5 दर्जेदार दिवाळी अंक आपणापर्यंत पोहोचवून आपली दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी ग्रंथालीने यंदा दिवाळी पहाट हा उपक्रम राबवला आहे. त्याचा आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यावा ही विनंती.